Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी आम्ही नाही मान्य तुम्हाला केलं. त्याच्या अगोदरच मी ज्यावेळेला येत होते ना जरांगे पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही, हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. साहेब मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले, म्हणूनच या दाखवून दिले आम्ही. या सगळ्या आता विधानसभेला आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहू. आणि मी सगळ्यांबरोबरच नाही ना, मग आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये, मला काय वाटते महत्वाचं आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे, कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. साहेब तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. विचार आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही, आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे, जो असेल तो माझा, माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे, बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलून मी काय बोलायचं ते, कळलं का? तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर मला तुम्हाला जरा बोलू द्याल त्यांच्याशी, बरोबर आहे का? तुम्ही एक त्यांचं आहे पुढे. नंतर भूमिका आणि त्यांची जालना माझा तो दौरा आहेच तिथे, जालनाला आता ते उद्यापासून उद्याच्याला तुळजापूरलाच आहेत ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उद्या होता. मुक्कामी आहे तुळजापूरला उद्या संध्याकाळी. संध्याकाळी तुळजापूरमध्ये ते. बरं, मला जरा फोन दे त्यांचा, मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं तुम्ही सांग. आज जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं, राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत, त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला, म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरांगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे. जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये, म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमचे मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जरांगे पाटलाबरोबर चर्चा करतो, त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं धाराशिव तुळजापूरमध्ये मुक्काम आहे, त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो, असं त्यांनी सांगितलं. आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी बोलल्या. आम्ही त्यांची परवा दिवशी भूमिका बघतोय. परवा दिवशी जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50% आतनं जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही. प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे. आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहे. जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील. आपले कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुपकडनं वेगवेगळे पोस्ट केले जातात की त्या राजकीय पक्षाचे वेगळे तुम्हीच उत्तर द्या साहेब. तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात का किंवा काय? मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे. मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो. असे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात, पण माझी भूमिका स्पष्ट आहे. मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजासाठी मरण. कुणीही आता हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत, तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत. हे त्यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार, कुणाचाच नाही, कुणाचाच नाही. काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही? त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं. 2013 मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर माझा त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही. पण हे असं हे चालतच असतं, लक्षात ठेवा तुम्हाला. हे असे सातत्यानं आरोप मनोजदादाला असतात, तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून ते असे करणारच आहेत आरोप. आज 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 जे अमोलनं सांगितलं त्या पद्धतीने सर्व चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन आज आम्ही स्थगित केलं.